आपल्याला तर कळतच नाही. तुम्ही बघा ना, ही चिठ्ठी डॉलीबाईनेच लिहिली ना. देवा 100% काय 101% ही चिठ्ठी डॉलीचीच आहे. बोला. हा मॅडम, नमस्कार. मॅडम हे काय, तुम्ही मला आई म्हणता ना? हा बोलत होतो, पण आता यापुढे नाही म्हणणार तुम्हाला आई. आपली स्वतःची आई असती ना, ती आपल्याशी अशी नसती वागली. काय झालंय टार्झन बापू? मॅडम जाऊ दे ना, आपल्याला फक्त एक कळून घ्यायचं होतं की तुम्ही आपल्याशी का खोटं बोलला. ओ तुम्ही त्या चिठ्ठीबद्दल बोलताय का? हा म्हणजे तुम्हाला नक्कीच माहित होतं. सांगा ना मॅडम, आपल्याशी का खोटं बोलला तो. टार्झन बापू कबूल आहे, मी तुमच्याशी खोटं बोलले, पण त्यात माझा वाईट हेतू नव्हता हो. हा पण त्यात चांगलं पण काय घडलं नाही ना. हे बघा, मी जे काय केलं नाही ते तुमच्या चांगल्यासाठीच केलं. त्यात माझा स्वार्थ नव्हता. हे बघा टार्झन बापू, खोटं बोलणं 2 प्रकारचं असतं. एकात दुसऱ्याचा फायदा करून द्यायचा असतो आणि दुसरं कोणाचं तरी नुकसान करतं. मी पहिल्या कॅटेगरी मधलं खोटं बोलले. माझा वाईट हेतू नव्हता. खरंच विश्वास ठेवा माझ्यावर. मी तुमच्या चांगल्यासाठीच बोलले. पण आता आपली काय चूक होती. आपण तर तुमच्यावरनं डोळे झाकून विश्वास ठेवला होता. जाऊ दे ना आई, जाऊ दे ना मॅडम. यापुढे ना आपण तुम्हाला ना आई नाही म्हणणार, आपण तुम्हाला मॅडमच म्हणणार. कारण आई आपल्या पोराला कधीच फसवत नाही. जी फसवते ना, या देवाची आई नसते. बघा मॅडम, आपली काय चूक झाली माफ करा. आपण बोलतो ना आता तुमच्याशी. उड़ता ही फिरूं इन हवाओं में कहीं, या मैं भूल जाऊं इन घटा. देवा 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 देवा, मला तुला एक गुड न्यूज द्यायची आहे. बोल ना, काय म्हणतो. देवा, आज मी खूप खुश आहे. फायनली आमचा लव्ह ट्रॅक सुरू झाला यार. मस्त रे. पण तुझ्या चेहऱ्यावर असे 12 का वाजलेत? काय नाही रे, चालायचं. अरे देवा, सांग ना, काही प्रॉब्लेम झालाय का? कबीर, आपल्याला लय आनंद झाला रे, तुझा लव्ह ट्रॅक सुरू झाला. साला आपला लव्ह ट्रॅक संपला कायमचा. देवा, चालायचंच रे भावा. अरे ओके, थँक्यू. घाला ना ते कपडे वाळत घाला. कपडे वाळत घाला आणि हा ते काल घाले भांडी पण घासून घ्या. डॉक्टर सचिन, 4च भांडी. घाला, चालेल. चल चल. तुम्ही इतका वेळ फोनवर बोलत होता? इथे माझी आता मीटिंग चालू होती, त्यावेळेला मी तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन्स दिले, ते तुम्ही ऐकलेच नाहीये. नो मॅडम, म्हटलं तुम्ही कामात आहात तर निवांत वेळ आहे तर जरा एक पर्सनल कॉल करून घेऊ म्हणून आय वॉज बिझी विथ दॅट. आता मी पुन्हा सगळं तुम्हाला सांगत बसणार नाही. ओके, ही नोटीस घ्या आणि स्टुडंट काउन्सिलला द्या ताबडतोब. लीव.
दिस इज अ सिरियस मॅटर. थँक्स फॉर द इन्फॉर्मेशन डॉक्टर सचिन. थँक्यू मॅडम, थँक्यू. शट अप. गो. ओके मॅडम. मॅडम, पण याने माझा खूप प्रॉब्लेम होणार आहे. प्लीज अंडरस्टँड. खूप प्रॉब्लेम होणार. मी कुठे जाणार मॅडम? प्लीज ऐका ना, प्लीज. माझा प्रॉब्लेम होईल. त्या सर्क्युलर मुळे माझा प्रॉब्लेम होणार. प्लीज अंडरस्टँड मॅडम, प्लीज. एक मिनिट डॉक्टर सचिन. आपण तुमचा प्रॉब्लेम नंतर सॉल्व्ह करूयात का? तुम्ही आता ही नोटीस स्टुडंट काउन्सिलला द्या प्लीज. ओके, सॉल्व्ह इट मॅडम, प्लीज. प्लीज. काय होणार? होणार माझं देवा, काहीच कळत नाहीये. एक तर हा कोरोना पण संपत नाहीये आणि त्यात मध्ये ते वादळ आले आणि आणि आता हे वादळ. अरे देवा, काय होणार? कसं होणार? मी कुठे जाणार? ऑलमोस्ट सगळं पॅकिंग झालंय. फाईल्स घेतल्या सगळं. आईला व्हिडिओ कॉल करते. बोला डॉली बाई. आई काय चाललंय तुझं? सॉरी, कॉलेजमध्ये आहेस? ऑब्विसली. बोला मोनिका मॅम. ऐक ना, तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. ऍक्च्युली तुझ्या कानावर एक गोष्ट घालायची होती. काय झालं? एनिथिंग सिरियस? नॉट रिअली. म्हणजे गव्हर्नमेंटची नोटीस आली. नोटीस? का? कशासाठी? काय झालं? कशाला? डोंट गेट पॅनिक. पॅनिक होण्यासारखं काही नाहीये. त्यांना आपलं कॉलेज करोना पेशंट्सना आयसोलेशन मध्ये ठेवण्यासाठी हवंय. मग काही टेन्शन नाही. थोडस ऍडजस्ट करायला लागेल. हॉस्पिटल पण अटॅच्ड आहे ना, त्यांना बरं पडेल. अगं इतर मदत जेवढी गरजेची असते ना, तेवढी ही मदत गरजेची असते. हो ना, करावीच लागेल. अगं आपलं कर्तव्यच आहे ते. स्वार्थ किंवा कुठलीही अपेक्षा न ठेवता कुणाला तरी मदत करतोय, ही भावनाच खूप ग्रेट आहे. हे बघ ना, या परिस्थितीत ना मला त्या चिवताईच्या गोष्टीची आठवण झाली. एकदा एका रानात खूप मोठी आग लागते. वाघ, सिंह, हत्ती सगळे पशुपक्षी सैरावैरा धावत सुटतात आणि माकडं त्यांची धावाधाव बघून हसत असतात. तेवढ्यात त्यांना एक चिवताई दिसते. ती आपल्या चोचीमध्ये जेवढं पाणी मावेल तेवढं घेऊन त्या आगीत टाकत असते. ती माकडं त्या चिवताईला विचारतात, अगं चिवताई, तुझ्या एवढ्याशा पाण्याने ती आग विझणार आहे का? तेव्हा चिवताई म्हणते, भविष्य काळात जेव्हा या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही, आग विझवणाऱ्यात असेल. ह्याच मला समाधान आहे. नुसतंच काय घडतंय हे बघत बसण्यापेक्षा किंवा त्यावर चर्चा करण्यापेक्षा त्यात आपण पॉझिटिव्ह चेंज काय करू शकतो हे बघायला पाहिजे. आफ्टर ऑल वी आर फ्रंट लाईन वॉरियर्स. तुला जे करायचं ते कर, मी आहे तुझ्या बरोबर. आई, तुझ्याशी बोलले ना की इतकं रिलॅक्स वाटतं ना. राधा, अगं आपलं तर होईल काहीतरी सॉल्व, पण सचिन सरांचं काय? माझं काय?
अहो तुम्ही कुठे राहणार? हॉस्टेल तर गेला आता. तुम्ही तिथेच तर राहायचात ना? कबीर बास कर ना आता प्लीज. मी 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 कुठे नाही जाणार. मी इथेच राहणार पायरीवर. नाही नाही सर, अहो तसं अलाउड नाहीये. तुम्हाला इथून जावंच लागेल. मी नाही जाणार कुठे. मला काय वाटतं माहितीये कबीर? सर आपण मोनिका मॅम ना काय वाटतं ते विचारूया का? हा, मी पण येतो तुमच्यासोबत. नाही. मोनिका मॅडम कडे मी पण येतो. जा. मला पण घेऊन चला. चाल. मला पण. ओके 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 सर. ओके 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 तुम्ही या, आपण काहीतरी करू तुमची सोय. या या. थांबा ना 2 मिनिटं. काय झालं ग? काही नाही, जाऊ दे. एनिवे थँक्स आणि काळजी घे. तू सुद्धा. हम्म. आणि कामासाठी का होईना पण आईला जरा फोन करा. आई गंमत केली ग. चलो बाय, मिसिंग यू. बाय. येस प्लीज कम इन नाउ. फर्स्ट इयर मध्ये आणखीन कोणी स्टुडंट आले नाही आहेत ना? मॅम सगळ्या स्टुडंटच्या वतीने मी आणि राधा आहोत. पण फर्स्ट इयरचे आणखीन कोणी स्टुडंट आले नाही आहेत का? मी आहे ना मॅम. मी स्टुडंट्स बद्दल बोलतेय. ते कोण आहेत? ते त्यांचं नाव देवा ते आले नाही आहेत का? नाही मॅम, तो कॉलेजलाच नाही आलाय. ऍक्च्युली मॅम आमचे प्रॉब्लेम जे आहेत म्हणजे आता लॉकडाऊन प्रॉब्लेम झाले ते लॉकडाऊन हॉस्टेल बंद होणार तर सायलेन्स 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 मॅडम ऐका ना. मी माझं प्रॉब्लेम. सायलेन्स म्हणजे शांतता. डॉक्टर सचिन एक एक करून बोला तू. हो मॅम, ऍक्च्युली सगळ्या स्टुडंट्सचा प्रॉब्लेम झालाय की त्यांची राहायची सोय होत नाहीये. ओके, आणखीन काही? हा मॅम, मुलं तर खूप खुश आहेत, आनंदात आहे. त्यांना कॉलेज बुडणार, अभ्यास बुडणार, परीक्षा नाही, ते मजेत आहेत, आनंदात आहेत. व्हॉट नॉनसेन्स. आपल्या कॉलेजचे स्टुडंट्स असे आहेत? दिस इज रिडिक्युलस. नाही, आय मीन मुलं खूप टेन्शन मध्ये आहेत. परीक्षा कधी होणार, घरी कसे जाणार, लेक्चर्स बुडणार, सॉलिड टेन्शन आहे मुलांना. ऍक्च्युली प्रॉब्लेम आता सगळीकडेच आहेत, त्यामुळे आपल्याला कॉपरेट करावंच लागणार आहे. पण मग मॅम आपलं कॉलेज? आपलं कॉलेज हे मेडिकल कॉलेज आहे. बिसाइड्स आपल्या कॉलेजला हॉस्पिटल आहे, तर सगळ्या फॅसिलिटीज आपल्या हॉस्पिटलमध्ये खूप इझिली अवेलेबल होतील. त्यामुळे आपल्याला कॉपरेट करावंच लागणार राधा. मग आपण काय करणार? सध्या तरी गव्हर्नमेंटला कॉलेज सरेंडर करायचं. पण मग आम्ही कुठे जायचं? म्हणजे मी कुठे जाणार? हो ना मॅडम, करेक्ट. एवढ्या शॉर्ट नोटीस मध्ये मी कुठे जाणार? मी आत्ताच कपडे भिजायला घातले होते, ते कधी वाळणार, त्याला कधी इस्त्री करणार? मॅडम प्लीज ऐका ना मला. प्लीज मॅडम ऐका प्लीज. मी कुठे जा? हे एक मिनिट डॉक्टर सचिन, आपण तुमच्या कपड्यांचा प्रॉब्लेम नंतर सॉल्व्ह केला तर चालेल का? स्टुडंट्सचे प्रॉब्लेम्स ही प्रायोरिटी आहे, ते आधी आपण बघूया. थँक्यू डॉक्टर सचिन. येस राधा, मला तुमचा प्रॉब्लेम कळतोय आणि मी त्याच्यावरती काही ना काहीतरी सोल्युशन काढेन. इनफॅक्ट मी आणि माझा स्टाफ म्हणजे मी नक्कीच तुमची काळजी घेईन. जोपर्यंत सगळ्या स्टुडंट्सची राहायची सोय होत नाही तोपर्यंत मी कॉलेज सोडणार नाही, अँड आय प्रॉमिस दॅट. थँक्यू मॅम. मॅडम ऐका ना, माझा प्रॉब्लेम आहे, मी कुठे जाणार? कुठे जाणार हो मॅडम? प्लीज ऐका ना, प्लीज माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, प्लीज प्लीज सांगा ना प्लीज. डॉक्टर सचिन, आपण तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. आधी आपण स्टुडंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया आणि बाकीचे स्टुडंट्स आहेत त्यांच्याशी पण आपल्याला जाऊन बोलायचं. हां, तर आधी आपण ते करूया. ओके मॅडम. थँक्यू डॉक्टर सचिन, थँक्यू फॉर द कोऑपरेशन. लेट्स गो.
सगळी तयारी नीट करून ठेव. येस मॅडम. डॉलीबाई गुड मॉर्निंग. तुम्ही इथे काय करता? डॉलीबाई त्याचं काय आहे? आपण एक शपथ घेतली आहे आपण की आपण ना आता कॉलेजला वेळेवर येणार आणि सगळे आपण लेक्चर अटेंड करणार, नाही तर मग 50 उठाबशा. 1 मिनिट. 1 मिनिट पण आपण लेट करणार नाही बघा. हा, वेळेवर आपण येणार, सगळे लेक्चर आपण अटेंड करणार, नाही तर 8 दिवस नाश्ता नाही आपल्याला. तुम्ही जरा माझं ऐकाल का? डॉलीबाई आपण तुमचं ऐकूनच आता अभ्यास करणार बघा. तुम्ही ज्या प्रश्नाची उत्तर विचाराल ते आपण उत्तर देणार, नाही तर आता आपल्याला डायरेक्ट जन्म ठेव. गॉट नॉनसेन्स. इथे सिच्युएशन काय, तुमचं काय चाललंय? कुठल्या तरी गोष्टीचा सिरियसनेस आहे की नाहीये, की सगळ्याच गोष्टीची फक्त मस्करी करायची? डॉलीबाई आपण तर मला एक शब्द तुमचा ऐकून घ्यायचा नाहीये. 1 महिना कॉलेज बंद आहे म्हणून हे सगळे उपद्व्याप सुचतायत का तुम्हाला? झालं ना आता लॉकडाऊन खतम, सुरू झालं ना आता कॉलेज, म्हणूनच तर आपण आपल्यासाठी हे रूल बनवलेत. हे तुम्हाला ज्यांनी सांगितलं त्यांनी तुम्हाला हे नाही का सांगितलं की आपल्याला गव्हर्नमेंटची नोटीस आली आहे? कसली नोटीस? आपलं कॉलेज सरेंडर करावं लागणार आहे कोरोना पेशंट साठी. आईच्या गावात. डॉलीबाई हे मास्तर खरं बोलतायत का आपली शाळा घेतायत? तुम्ही उगीच आव आणू नका ऍज तुम्हाला काही माहितीच नाहीये. डॉलीबाई खरंच सांगतो, आयुष्यपत आपल्याला काय पण माहित नाही, आपण आत्ताच आलो. खोटं बोलू नका तुम्ही. हो मॅडम, जेव्हा ही सर्क्युलर आली ना तेव्हा हे वर्गात नव्हते. ही इज राईट. घ्या. आय एम सॉरी देवा. म्हणजे ऍक्च्युली आपल्याला गव्हर्नमेंटची नोटीस आली आहे. आपल्याला हे कॉलेज क्वारंटाईन पेशंटसाठी द्यावं लागणार आहे आणि हॉस्टेल सुद्धा. डॉलीबाई कॉलेज चांगल्या कारणासाठी जात आहे, ठीक आहे हो, आपण दुसरं कॉलेज आणू. हा पण हॉस्टेल नका ना देऊ, बघा ना. आय एम सॉरी, आय एम गेटिंग लेट. लेट्स गो. येस मॅडम. काय चाललंय यार माझ्यासोबत? एक प्रॉब्लेम संपला की दुसरा प्रॉब्लेम समोर येऊन उभा राहतो. मी माझ्या बाबावर एवढं प्रेम केलं, त्याच्यावर विश्वास ठेवला, पण त्याने काय केलं? 20 वर्ष मलाच फसवलं. अक्का, पांडे काका, गब्बर काका, सत्या काका सगळ्यांनी मिळून मला एकटं पाडलं. कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं तर मॅमनी सुद्धा माझी परीक्षा घ्यायची ठरवली. तुला पण मजा येते ना माझी परीक्षा घ्यायला? तुम्हाला सगळ्यांना आवडतं मला असं एकट्याला बघायला, मला रडताना बघायला, मला त्रास द्यायला. पण मी पण स्ट्रॉंग गर्ल आहे, मी नाही रडणार. मी पण टफ आहे. तुला रडवायचंय ना मला? रडव, अजून रडव. नाही रडणार मी. टफ टाइम डोंट लास्ट बट टफ पीपल डू. तू तरी हेल्प कर ना माझी. मी एकटी पडले.